दादा डोकं थोडंसं मागे घ्या. एक मिनिट सुरेश ऐक ना हे बाळा हे चालू करायचे तू सांग नमस्कार. आता काय काय कुणाला सांगतो सुरुवातीला माझ्या सगळ्यात पत्रकार बांधवांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कारण 12 तारखेला जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी वेळोवेळी आपण सर्वांनी संपर्क केला, परंतु मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधू शकलो नाही. त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज आपण बघितलं असेल की माझ्या सर्व पुरंदर हवेलीतील परिवारातील सर्व कुटुंब प्रमुखांशी त्या ठिकाणी आज संवाद मेळावा आम्ही ठेवला होता आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णयाप्रत येऊन आपल्या सगळ्यांशी सविस्तरपणे संवाद करावा याच्यासाठी मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की उद्याच्या 16 तारखेला पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी सोपानदेवांच्या नगरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी आणि माझे सर्व परिवारातील सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो आहोत. आणि हा प्रवेश करत असताना आपण मगाशी ऐकलं असेल संवाद मेळाव्यामध्ये सुद्धा अनेक माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली किंवा पाहिलं असेल की सर्वसामान्य परिवारातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्व माझे सहकारी त्या ठिकाणी आहेत. कोणी मोठ्या परिवारातील मोठ्या कुटुंबातील नाही आहे आणि सर्वसामान्यांचे सर्वसामान्य प्रश्न हे चुटकीसरशी सोडवले जाऊ शकतात. जे 2019 पर्यंत एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि या परिवारातला सदस्य म्हणून मी सोडवायचे प्रयत्न केले. सासवड नगरपालिका असेल, जेजुरी नगरपालिका असेल, ती देशामध्ये पहिली आली, 19वी देशामध्ये आली. वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून समाज माणसातले छोटे छोटे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. 2019ला मला त्या ठिकाणी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यानंतर अनेक प्रश्न, अनेक गोष्टी आणि विकासाची दारं मला वाटलं की आपल्या पुरंदर तालुक्यासाठी खुली झालीत, हवेली तालुक्यासाठी खुली झालीत. आणि त्या भावनेतनं निस्वार्थीपणे गेली 5 वर्ष मी त्या ठिकाणी तळागाळापर्यंत शासकीय निधीच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. अनेक संकल्पना मांडल्या. मला मुद्दामून सांगायचं की जलजीवन मिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये 100% गावं बसणारा तालुका म्हणजे पुरंदर तालुका. कोविडच्या काळामध्ये आम्ही काय काम केलं याच्यापेक्षा जास्त देशामध्ये दुसऱ्या नंबरला सगळ्यात अगोदर बहिरवाडीसारखं आदिवासी गाव हे 100% ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून लसीकरण करायचा पुढाकार आम्ही त्या ठिकाणी घेतला. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी कृषी भवन हे प्रत्येक गावापर्यंत नेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पूर्वीप्रमाणे चावडीप्रमाणे त्या ठिकाणी कृषी भवनमध्ये चर्चा घडाव्यात शेतकऱ्यांच्या याच्यासाठी प्रयत्न केला. असे कितीतरी संकल्प, पानंद रस्ते, भोसलेवाडी असेल, भापकर मळा असेल दिव्याचा, किंवा अनेक ठिकाणी पानंद रस्ते त्या ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना मांडली. त्या काळामध्ये काही पानंद रस्ते आम्ही आमदार निधीच्या माध्यमातून, इतर निधीच्या माध्यमातून केले. परंतु हे पानंद रस्ते आणि ह्या सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीच्या समस्या, ह्या सगळ्या घेऊन सातत्याने गेलो. परंतु काही ठिकाणी काही समस्या सोडवल्या गेल्या लोकप्रतिनिधी म्हणून, काही समस्या रखडल्या गेल्या, काही समस्या होऊ शकल्या नाही. आज पुरंदर तालुका खऱ्या अर्थाने विकासाच्या दाराकडे उघडला गेला. विमानतळासारखा अतिशय विकसित असा प्रकारचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येतोय, परंतु तो थबकतोय, वेगळी दिशा त्याला दिली जाते. ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी गुंजवणीचं जे पाणी आहे आणि गुंजवणीच्या पाण्याबरोबरच मगाशी मी माझ्या लोकांना संबोधित करताना सांगितलं त्याप्रमाणे नीरा आणि गुंजवणीचं एकत्रित पानं कऱ्हेच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी आणण्यासाठी जो राष्ट्रीय पातळीवरती देशाचे पंतप्रधान
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, आदरणीय मोदी साहेबांचा जो संकल्प आहे नदीजोड प्रकल्प, त्याच्या माध्यमातून ह्या 2 नद्यांचं मनोमिलन त्या ठिकाणी व्हावं, याच्यासाठी हा नदीजोड प्रकल्पातून तऱ्हेचं संपूर्ण खोरं आज जसं 100% या जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरलं, अशा प्रकारे सातत्याने दुथडी भरून करा नदी व्हावी ही संकल्पना त्या ठिकाणी आहे. पुरंदरचं विमानतळ आहे, पुरंदरच्या RTOचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते महाराष्ट्राच्या पातळीवरचं त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं RTOचं एक चांगल्या ट्रेनिंग सेंटर व्हावं, जेणेकरून रोजगार माझ्या भागामध्ये वाढेल. MIDCची वेगवेगळे क्लस्टर्स ज्याची रचना मागच्या काळामध्ये मागच्या सरकारकडे दिली होती, ती रचना परिपूर्ण व्हावी अशी विकासाची विविध कामं, त्याचबरोबर सासवड आणि जेजुरीमध्ये एक वेगळी विकासाची गती आम्ही घेतली होती. परंतु अचानकपणे त्या सगळ्या गोष्टींना एक फुलस्टॉप किंवा ब्रेक त्या ठिकाणी लागला किंवा त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती विकासाला खीळ बसल्यासारखी कुठेतरी वाटते आणि मला वाटतं की जे माझे सर्वसामान्य परिवारातील सदस्य त्यांच्या सर्वसामान्य समस्या आणि मोठ्या प्रमाणावरती स्वतःला सक्षमपणे उभं करण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मोठ्या मंथनातनं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला उद्याच्या 16 तारखेला. अधिक बोलण्यापेक्षा मला वाटतं खूप वेळ झाला, आपण थांबलेला सगळे मंडळी, त्यामुळे आपण जे काही प्रश्न विचाराल त्याला उत्तर द्यायचं काम मी त्या ठिकाणी करेन. आपल्याला विनंती आहे, जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारावेत. भाजपमध्ये जाण्यापूर्वी आपली काय चर्चा झाली का पदासंदर्भात? भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जात असताना कुठल्याही पदाच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही आहे. तर विकास कामांच्या संदर्भात माझा पुरंदर तालुका आणि हवेली तालुक्याचा दक्षिण भाग आणि फुरसुंगी आणि उरळी या नगरपालिका, सासवड जेजुरी नगरपालिका यांचा विकास, यांच्याबाबतचा निधी, यांच्याबाबतच्या नवीन योजना, ह्या सगळ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा झाली आहे. आणि मला त्या ठिकाणी निश्चितपणे खात्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेबांनी आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी दिली की ह्या विकासाच्या बाबतीमध्ये आमच्या परिवाराचं म्हणजे भारतीय जनता पक्ष परिवाराचं ध्येय धोरण आणि तुमचे विचार हे एकच आहेत आणि निश्चितपणे याच्यामध्ये वेगळं काही मंजुरी देण्यासारखं नाही आहे. आपण ते एक्झिक्यूट करा आणि चांगल्या प्रकारचं तळागाळापर्यंत एक वेगळं मॉडेल पुरंदर हवेलीचं आपल्या महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी द्या. जो भाजपमध्ये प्रवेश महाविकास आघाडी किंवा काँग्रेसमध्ये तुम्ही नाराज होता, याची प्रमुख कारण? मी माझ्या 76चा जन्म आहे आणि माझे वडील 1980 पासून काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी आहेत. मला वाटतंय 2006-07 नंतर पक्षाच्या कामकाजामध्ये की पक्षाच्या म्हणण्यापेक्षा सासवड नगरपालिका पंचायत समिती याच्या निवडणुकांपुरता मी मर्यादित होतो. 2009ला पहिल्यांदा मी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल त्या काळामध्ये सुद्धा पहिल्यांदा मी त्या ठिकाणी पक्षाच्याशी संबंधित मी 2009ला झालो. अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर एक काही प्रकार झाले होते ज्याच्याबद्दल मला, माझ्या वडिलांना आणि माझ्या परिवाराला सातत्याने बदनाम केलं गेलं काँग्रेस भवनमध्ये. तो एक राजकारणाचा भाग होता असो, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा 2014ला सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना असेल 2014ला सुद्धा काँग्रेस पक्षाच्या फॉर्म भरायच्या अगोदर 2014ला मी अपक्ष निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली होती. 2014ला आघाडीमध्ये त्या ठिकाणी बिघाडी झाली आणि काँग्रेस पक्ष वेगळा लढला आणि सगळे पक्ष वेगवेगळे लढले आणि 2014ला त्यावेळेस मला तिकीट मिळालं आणि फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा फॉर्म भरला. कारण आम्ही काँग्रेसच्या विचारांच्या बरोबर पूर्वीपासून माझे वडील असतील, आमच्या परिवारातील सगळे सदस्य त्या ठिकाणी होते. कारण काँग्रेसची संघटना, काँग्रेसचा परिवार हा संघटनात्मक त्या काळामध्ये होता आणि म्हणून आम्ही त्या सगळ्या विचारांच्या बरोबर होतो. आज कुठेतरी वाटायला लागलं आणि ज्या परिवारामध्ये मी आज जातोय त्या परिवारामध्ये सुद्धा आज संस्थात्मक आणि इन्स्टिट्यूशनल काम आहे, संघटनात्मक काम आहे. म्हणून केवळ मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा विचार त्या ठिकाणी केला. भाजपमध्ये जाताना जरी सार्वजनिक काम सांगितलं जातं मात्र वैयक्तिक अडचण होती असं अनेक वेळा तुमचेच ज्या आधी पक्षामध्ये होता अशी सांगायची, नेमकी संजय जगतापांची अडचण काय? आता मला त्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचं आहे, माझं कार्य, चरित्र
माझा व्यवसाय, माझी संस्था, माझ्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. कुठल्याही गोष्टी आणि कुठलाही शब्द राजकारणामध्ये जरी असलो तरी राजकारण मी कधी केलं नाही. मी प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून जो विषय मांडला, लोकांच्या समोर जर एखादा विषय घेऊन गेलो तर त्या विषयाला तडीला न्यायचं काम मी त्या ठिकाणी केलं आहे. आणि आजही मी कुठलाही विषय वैयक्तिक, कुठलाही पर्सनल, परिवाराचा, माझा वैयक्तिक एकही प्रश्न, एकही कंडिशन न सांगता हे जे लग्न, ही जी सोयरीक ठरली आहे ना आमची, म्हणजे आमच्या परिवाराची आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवाराची ही सोयरीक, ही बिगर हुंड्याची सोयरीक ठरली. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणीही बोट मला वाटतं दाखवू शकणार नाही, कारण याच्यामध्ये कुठली मागणी आम्ही त्या ठिकाणी केली नाही आहे. आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था, सासवड असेल, जेजुरी असेल, फुरसुंगी, उरळी असेल त्या ठिकाणी, त्याचबरोबर जो पुणे कॉर्पोरेशनचा भाग आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, ह्या सक्षमपणे त्या ठिकाणी उभ्या करायच्यात. आणि आज जर मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी नाही होऊ शकलो तरीसुद्धा आज मी या संस्थांच्या माध्यमातून माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन जी विकासाची कामं थांबली आहेत, जी विकासाची गंगा आमच्या भागामध्ये यायची थांबली आहे, ती परिपूर्ण करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, संजय जगताप 2029 पर्यंत पुन्हा विधानसभेची निवडणूकच लढणार आहे. त्याच्या अगोदर कुठलंही पद मी स्वीकारणार नाही. तुम्हाला 2019ला उमेदवारी मिळेल याची खात्री आहे काय? 2019ला तुम्हाला उमेदवारी मिळेल, तर 29ला तुम्हाला खात्री, 2029ला तुम्हाला उमेदवारी मिळेल याची तुम्हाला आश्वासन दिलंय का, खात्री आहे का? 2019ला आणि 2024ला तरी तुम्हाला पत्रकार बांधवांना खात्री होती का की मला उमेदवारी मिळेल म्हणून? 2024लाही मी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असताना माझ्या उमेदवारीवरती बोटं दाखवली गेली होती. ते कोणाच्या माध्यमातून केलं गेलं आणि नाही, कोणाच्या माध्यमातून दोष केलं, कोणाला देणार तुम्ही? मी दोष कोणालाही आज देणार नाही. मी एक सांगतो, मी पारदर्शक आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे, मी समोरासमोर राजकारण करतो, मी लोकांना जे सांगतो मी खोटं बोलत नाही. त्यामुळे मला संध्याकाळी मस्तपैकी झोप लागते, मला कुणालाही विचारायला जायला लागत नाही. मी कधी कुठला प्रोटोकॉल त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे खोटं बोलणाऱ्यांना मला कधी पाळायला लागला नाही. या तालुक्यामध्ये कधी मला कुठल्या पोलीस स्टेशनला फोन करायला लागला नाही, कारण पारदर्शकता हेच माझं खरं भांडवल आहे. मी कधी आहे ना बाहेर एक आणि आत एक बोललो नाही. जे आहे ती स्पष्ट भूमिका मांडली. जे काही प्रश्न, ज्या काही अडचणी, जी काही भावना माझी आहे ना, ती सगळी माझ्या हृदयामध्ये राबलेली. आज मला एकच करायचं आहे, माझ्या परिवाराला बरोबर घेऊन आहे ना सक्षमतेने त्यांना परत एकदा दाखवायचं आणि मला दाखवून द्यायचं आहे की एखाद्या परिवाराला जर संधी मिळाली तर तो तालुका जसा सासवडकरांनी दाखवून दिलं, काहीही नसताना या देशातलं सगळ्यात स्वच्छ नगरपालिका त्या ठिकाणी करायचं काम सासवडने त्या ठिकाणी केलं. अनेकांनी तोंडामध्ये बोटं घातली. आज माझ्या सासवडपासून 11 किलोमीटरवरती सिंगापूर गाव आहे. काही वेळेस मी गमतीने म्हणतो माझ्या लोकांना की सिंगापूरमध्ये, माझे मित्र म्हणतात अरे सिंगापूर म्हणजे तू कधी येणार आहे परदेशात? तो सिंगापूर नाही, हे माझ्या तालुक्यातलं सिंगापूर आहे. मला पुरंदर आणि हवेली तालुका हा त्या सिंगापूरसारखा ज्याची जगामध्ये ओळख आहे, स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त, एक चांगला, समृद्ध आणि सगळ्या कायद्याच्या कचेरीमध्ये राहून प्रत्येकाचा विकास करणारा अशा प्रकारचा तालुका पुरंदर हवेली मला त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यासाठी हा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला आहे. आणि जे झालंय गेलंय ते परमेश्वराने ह्यावेळेस करेला एवढं पाणी आणलंय की मे पासूनच ते सगळं काय वाहून गेले. स्वच्छ प्रामाणिक राहिलेलं आहे. मला भाजपसोबत जायचे, गुंडगिरीत जायचे, नक्की तुमचा रोष कुणावरती आहे? माझा रोष कुणावरती आहे हे मला वाटतं माझ्या परिवारातल्या सदस्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी मला वाटतं 16 तारखेची संधी आपण सगळ्यांनी मला त्या ठिकाणी द्यावी. आज 16 तारखेला किती प्रवेश आहे साधारण प्राथमिक स्वरूपात आणि त्यात पदाधिकारी किती आहे? म्हणजे आता मार्केट कमिटी असेल किंवा काय तुमच्या कातूर दूध संघ असेल किंवा काय असेल तर साधारण टेंटेटिव्ह काय त्याला म्हणतो आपण प्राथमिक स्वरूपात? आज मी संख्या सांगायला गेलो होतो तोंडामध्ये पोट. आज आम्ही प्रवेशांची संख्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी किती कटछाट केली, आपण माहिती असेल स्वर्गीय चंदूकाका जगतापांनी या पुरंदर हवेली तालुक्यामध्ये 385 पेक्षा जास्त सहकारी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना केली.
एवढा परिवार आमचा मोठा आहे की त्याच्यामध्ये किती काटछाट केली तरी 200-300च्या खाली आमची संख्या येत नाही. आम्ही प्रयत्न करतोय जेवढं कमी करता येईल, कारण आम्हाला कार्यक्रम जो आहे तो शॉर्ट स्वीट, आम्हाला त्या ठिकाणी विचार ऐकायचे, आमच्या सर्व सहकाऱ्यांचे विचार त्या ठिकाणी द्यायचे, परिवाराचे विचार त्यांना द्यायचे. नवीन परिवारामध्ये जात असताना संवाद झाला पाहिजे. त्यामुळे आज आम्ही हा संवाद मेळावा घेऊन एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे. पुरंदरमध्ये विमानतळ झालं तर संपूर्ण कायापालट होणार आहे, परंतु काही गावांचा विरोध आहे. या गावांच्या नागरिकांच्या किंवा ग्रामस्थांच्या जी काय समस्या आहे ती आपण कशा दूर करणार? ती दूर करण्यासाठीच तुमच्या लक्षात आलं का माझ्याकडे सोल्युशन होतं, ते इम्प्लिमेंट 19-20 साली केलं पण होतं. आलं लक्षात. पुन्हा एकदा काही सत्ता बदल झाल्यानंतर ते परत एकदा त्याच्यामध्ये राजकारण झालं, परंतु ते दूर करणार विमानतळ पुरंदर तालुक्यामध्येच होणार. कुठल्याही प्रकारचं या तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला पुनर्वसित व्हायची आवश्यकता पडणार नाही. कुणालाही कुणाचं गाव सोडायची गरज नाही आणि अतिशय पारदर्शकपणे सुखसमृद्धीने जो लँड माईन प्रोजेक्ट म्हणतो आपण तशा प्रकारचा एअरपोर्टचं प्रोजेक्ट झाल्यानंतर त्याच्या विकासाचं भागीदार होण्याचं भाग्य पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक परिवारातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच तो प्रोजेक्ट टेक्निकल, जॉग्राफिकल, फायनान्शियल ह्या सगळ्या ॲस्पेक्टवरती आम्ही प्रेझेंटेशनसाठी तयार केलेला आहे. आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे इतरांनी आमचा आवाज ऐकला नाही, परंतु ते निश्चितपणे तो आवाज ऐकतील आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय. पुरंदरचे दोन नेते महायुतीमध्ये येत आहेत, नंतर श्रेयवादावरून लढाई होणार नाही असं? हे बघा, माझ्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा आपल्याला उत्सव आठवतो की नाही मला माहीत नाही, परंतु ज्यावेळेस 2022-23ला या देशामध्ये स्वच्छ नगरपालिका म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी गावाचा बहुमान झाला त्यावेळेस सासवडमधल्या 1 लाख लोकांनी त्या ठिकाणी जल्लोष केला आणि त्या प्रत्येकाचं क्रेडिट होतं. त्यामुळे संजय जगताप आणि त्यांचा परिवार आहे ना हा कधी श्रेयवादाच्या लढाईत न पडणारा आहे. त्यामुळे मला वाटतंय त्याच्यामुळे आपण भाजपात चाललाय, भाजप ही महायुती अनेक घटक पक्ष त्याच्यामध्ये त्यांचं तुमचं शक्य जुळणार घ्यायच्या पुढच्या काळात भांडायला लागणार का? हे बघा, मी एक मगाशी सांगितलं की मी संस्थात्मक आणि संघटनात्मक परिवारामध्ये काम करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे जो भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक चाकोरी असणारी इथून पुढच्या काळामध्ये त्या चाकोरीमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी चालणार आहे. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे तिथे माझ्या कामाला, माझ्या विचारांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार. संजय जगताप आणि विजय शिवतारे हे राजकीय वैभव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आता तुम्ही त्याच माहितीवर जातात भाजपच्या माध्यमातून, तुमच्याकडे मतभेद राहणार की तुम्ही एका शिवडीत काम करता? संजय जगतापांचे कधीही कोणाशी राजकीय मतभेद नव्हते. वैचारिक आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी माझे मतभेद होते. तुम्ही माझी कुठली भाषणं ऐका, कुठलेही विचार ऐका, मी कधीही कोणाबरोबर राजकीय मतभेद केले नाही. माझे वैचारिक आणि सर्वसामान्य माणसांच्या लढ्यासाठी आहेत. ते इथून पुढच्या काळात सुद्धा सर्वसामान्य माणसासाठी, सर्वसामान्य गावांच्या विकासासाठी आणि कामासाठी प्रत्येकाबरोबर मतभेद राहतील, परंतु विकास काम जो करेल ना त्याच्या पाठीशी आम्ही सगळे म्हणतो. भाजपसोबत तुमचे वैचारिक मतभेद होते, तुम्ही याआधी अनेक वेळा बोलून दाखवलं. गाजराची गोष्ट तर तुम्हीच सांगितली, गाजर हलवा कशा पद्धतीने भाजप देतं. मग असा काय बदल झाला की भाजप चांगलं वाटायला लागलं तुम्हाला? आपण जर बघितलं गाजर हलवा हा 1 रुपयात, आदरणीय आमच्या तालुक्यातले एक नेते आहेत त्यांनी सांगितलेला मला किस्सा होता. तो मी 1 रुपया दाखवा आणि एखाद्या तंबूमध्ये न्यायचं आणि मग गाजर हलवा. हे गाजर हलवा जो उद्देश मी केला होता, आपण जर माझं नीट भाषण ऐकलं ते त्या काळामध्ये असणाऱ्या आदरणीय प्रतिनिधींच्या बद्दल मी बोललो होतो. मी कधीही कुठल्याही पक्षाबद्दल, कुठल्याही व्यक्तीबद्दल, मी पुन्हा एकदा सांगतो की गाजर हलवा का म्हटलं, कारण की दाखवलं जे जातं ना चित्र ते चुकीचं असतं आणि त्याच्याबद्दल बोललेलो मी. कधीही आज माझी कुठली भाषणं काढा, मी कधीही व्यक्तिगत किंवा संस्थात्मक कधी बोलत नाही. मी विचारांच्या बाबतीत किंवा लोकांच्या बाबतीमध्ये बोलतो. त्यामुळे गाजर हलवा हे सत्यच आहे, काही मंडळींचे, फक्त ते काही भाषाबद्दल का बोलायची भाषा. हे बघा, संजय जगतापांची भाषाही बदलणार नाही, उलटा तर कृती संजय जगतापांची बदलणार आहे. माझ्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी सांगितलंय की आता तलवार घरी ठेवून यायचं नाही, तर ती म्यान करून बरोबर घ्यायची आहे.
ती आपल्याला सर्वस्वीपणे विकासाच्यासाठी वापरायची आहे आणि ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी ती वापरायची. विधानसभेला निवडणुकीला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं काम केलं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, तुमची देखील तीच आहे? मला तेच सांगायचं, मगाशी जर आपण माझा संवाद ऐकला असेल तर 1980 पासून पुरंदर तालुक्याची खरं म्हणजे हीच विवंचना आहे. पुरंदर तालुक्यामध्ये आदरणीय खैरे साहेबांच्यापासून सातत्याने या तालुक्यामध्ये विकासाच्या विचारांना डावलण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं. हे डावलत असताना आघाडीचं राजकारण हेच नेहमी कारणीभूत ठरलंय आणि ह्या वैचारिक राजकारणामध्ये मला वाटतं की पुरंदर तालुक्याचे विचार, आज जर बघितलं पुरंदरला सह्याद्रीचा ब्रेकर म्हणून ओळखलं जातं. पुरंदर इज द ब्रेकर ऑफ सह्याद्री. सह्याद्री पर्वताला मधोमध गुजरातपासून केरळपर्यंत मध्ये ब्रेक करण्याचं काम आणि त्या ब्रेकवरती बाणाच्या टोकावरती मल्हार मार्तंड विराजमान आहे आणि म्हणून मल्हार मार्तंडाला महत्त्व आहे आणि तशा प्रकारचं ब्रेकचं काम नेहमी पुरंदरच्या भूमीने केलं. या देशामध्ये सांप्रदायाची चळवळ ज्ञानेश्वर माऊलींनी, सोपान काकांनी केली. त्याची सुरुवात 1240मध्ये 39मध्ये झाली. तीही पुरंदर तालुक्यापासून झाली. आपण जर बघितलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली लढाई इथं झाली. असो इतिहास सगळा मी जर सांगितलं तर पुरंदरच्या मातीमधनं जे बंड उठतं ते देशभर पोचतं आणि आज ऑलरेडी देशभर भारतीय जनता पक्ष आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं देशभर नव्हे जगभर त्या ठिकाणी वातावरण आहे आणि निश्चितपणे पुरंदरची माती ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाबरोबर आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाबरोबर रवींद्रदादांच्या बरोबर ज्यावेळेस आहे त्यावेळेस निश्चितपणे आणखी फुलारी त्याला यायला निश्चितपणे 2024च्या विधानसभेच्या ह्याच्या पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाप्रमाणे आपण पवारांची ठोस भूमिका घेऊन उतरणार. 2024 त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो. 2024च्या तुमच्या पराभवामध्ये राष्ट्रवादीचा वाटा आहे का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं का? 2024च्या पराभवामध्ये माझी आणि माझ्या सर्व परिवारातील सदस्यांची एक भावना आहे की आघाडीचा खूप मोठा वाटा ह्या संपूर्ण माझ्या पराभवामध्ये म्हणण्यापेक्षा माझ्या प्रतिनिधित्वामध्ये त्या ठिकाणी आहे. पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय? याच्या पुढच्या काळात पवारांनी याच्या पुढच्या काळामध्ये पुरंदर हवेलीमधल्या कुठल्याही प्रकल्पाला जर कोणी विरोध केला, कोणी अन्याय केला तर त्याच्या विरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा संजय जगताप तुम्हाला उभा राहिलेला दिसेल. तिथे कोणाचीही हायगय त्या ठिकाणी केली जाणार नाही. 2024ला तुम्ही लोकसभेला प्रामाणिक काम केलं, मात्र विधानसभेला तुमचं प्रामाणिक काम झालं नाही, त्यामुळे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. 2029ला तुम्ही याचा वचपा काढणार. हे बघा, मी आपल्याला सांगितलं की मी एका कुटुंबामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबामध्ये चाललेलो आहे. इथे त्या परिवाराच्या सर्व विचारधारांशी मी त्या ठिकाणी एकत्रित होत आहे. ती विचारधारा घेत असताना आपण जर ऐकलं आदरणीय परवाच्या दिवशी खूप छान आणि सुंदर अशा प्रकारची मांडणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली की समाजात सामाजिक समरसता हे ध्येय भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी आहे. आणि समरसता म्हणजे काय तर H2O म्हणजे काय तर पाणी. आज पुरंदरकरांना किंवा आम्हाला प्रत्येकाला विकासासाठी जे लागते ते पाणी आहे. आणि समरसता आणि समतेमध्ये जो फरक आहे. H2 म्हणजे हायड्रोजन हा ज्वलंत आहे आणि O म्हणजे ऑक्सिजन हा त्या ज्वाळेला अजून भडकवणार आहे. परंतु ज्यावेळेस H2O येतो त्यावेळेस तिथे आगच लागत नाही आणि तिथे फक्त विकासाची दिशा त्या ठिकाणी जोडली जाते. आणि म्हणून समरसता असणाऱ्या विचारधारेमध्ये की जिथे सर्व परिवारांना सर्व जाती धर्माला जे जाती धर्म त्यांची उपासना पद्धती वेगळी असेल, मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, इतर धर्म असेल, त्या सगळ्यांची जरी उपासनेची पद्धत वेगळी असली तरी ह्या सर्वांना समरसतेने एका परिवारामध्ये एका साखळीमध्ये जोडण्याचं काम जर आज कोण करत असेल तर ते मला वाटतंय की भारतीय जनता पक्ष आणि त्याची विचारधारा आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विचारधारा त्या ठिकाणी मांडते. आणि म्हणून मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जायचा विचार त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज त्याच ध्येय धोरणातून मी तिकडे चाललो. सर, गुंजवणी प्रकल्प आता परंतु
काही दिवसांपूर्वी संग्राम थोपटे जे की काँग्रेसमध्ये होते त्यांचा देखील विरोध होता. आज ते भाजपवाशी झालेले. तुम्ही आता हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी कित्येक काळ जाईल असं मला वाटतंय की येणाऱ्या लवकरच काळामध्ये गुंजवणीच्या प्रकल्पाची काही कामं सुरू झाली आहेत. त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आम्ही सुचवल्या होत्या मागच्या काळामध्ये, त्या दुरुस्त्या त्या ठिकाणी होतील. परिंच्यापासून वाल्ले खोऱ्यामध्ये जी अडचण होती तीही अडचण आता गुंजवणीच्या बाबतीमध्ये नव्याने नीरा गुंजवणीचं जे ओव्हरफ्लो होणारं 15 TMC पाणी वीर धरणातून पडतंय, त्याऐवजी त्या उगमाच्या पासून पुढे त्या ठिकाणी ते पाणी उचलून सोमर्डीचा जो आम्ही सातत्याने पोटपुरावा करतो त्याच्यामध्ये टाकून मला वाटतं ते कऱ्हेचं खोरं हे परिपूर्णपणे समृद्ध झालेलं आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे ज्या गुंजवणीचं राजकारण गेली 20 वर्ष होतं आहे ते सातत्याने त्या राजकारणाला पूर्ण विराम देऊन विकासाचं राजकारण होणार आहे. दुसरी एक आनंदाची गोष्ट मला सांगायची आहे, उद्याच्या 6 महिन्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटची पुरंदरकरांची अनेक वर्षाची इच्छा असणारं हायर एज्युकेशन, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, इतर सगळ्या फॅकल्टीज असतील, स्किल डेव्हलपमेंट असेल, याची पुरंदर तालुक्याची स्वतःची पुरंदर युनिव्हर्सिटीसुद्धा आपल्याला सगळ्यांना उभी राहिलेली दिसेल. आणि येणाऱ्या 2026मध्ये त्याची सुरुवात झालेली माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना दिसेल. त्यामुळे माझ्या मुलांना हायर एज्युकेशनसाठी इथून पुढच्या काळामध्ये पुरंदरची मुलं माझी ही अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिकून जगभर पसरलेली आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये ते शिक्षण त्यांना मिळेल. ह्याही गोष्टी त्या ठिकाणी आम्ही अंतर्भूत या माध्यमातून करू. काँग्रेस नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस नामशेष होईल का, काय वाटतंय तुम्हाला? ज्या पक्षाचं 9 वर्ष मी जिल्ह्याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्याच्याबद्दल बोलणं मी खरं म्हणजे योग्य नाही आहे, परंतु मी एकच गोष्ट याच्यामध्ये करू शकेल. संघटनात्मक बाबतीमध्ये आणि विकासाची दिशा घेऊन पारदर्शकपणे बैठकींच्या स्वरूपामध्ये संवाद, आज माझ्या कार्यक्रमातून तुम्ही हे बघितलं असेल, हा संवाद जोपर्यंत परिवारामध्ये असतो ना तोपर्यंत परिवार आणि कुटुंब एकत्र असतं. आणि ज्यावेळेस कुटुंब एकत्र आहे त्यावेळेस त्या कुटुंबाला महत्त्व आहे. परंतु आज जर कुटुंबामध्ये संवादच नसेल तर ते कुटुंब विस्कटलं जातं आणि तशा प्रकारची अवस्था इतर सर्वच पक्षांची झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने संस्थात्मक काम की जिथे प्रत्येकाला संधी मिळते, इथे व्यक्ती स्वरूप हा पक्ष नाही आहे, हा संघटनात्मक पक्ष. इथे संजय जगताप गेला म्हणून उद्याच्या 29ला संजय जगतापच आमदार असेल किंवा तिकीट असेल असं नाही. संजय जगताप जर घरी झोपला 4.5 वर्ष तर त्याला तिकीट मिळणार नाही. जो काम करणार आहे, जो समाज माणसामध्ये जाणार आहे, त्या प्रत्येकाला ज्या ठिकाणी संस्थात्मक संधी मिळते अशा परिवाराची निवड मी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे इतर परिवारांच्याबद्दल आज मी बोलणं योग्य नाही आहे, परंतु मी निश्चितपणे सांगतो इतर अनेक परिवारांच्यामध्ये संवाद राहिला नाही. म्हणून विसंवादामुळे आज तुम्ही बघितलं असेल की छोटी छोटी कुटुंब व्हायला लागली. आता आत्याची काकाची नाती पण संपायला लागली. केंद्र पातळी का राज्य पातळी? तुम्ही देखील अध्यक्ष होता, जिल्हाध्यक्ष, संवाद साधायचा का प्रयत्न झाला नाही 9 वर्ष? आपण जर निश्चितपणे बघितलं तर जो संवाद साधायचा प्रयत्न केला तो एक वन लाईनमध्ये किंवा एकेरी होत नाही, वन वे संवाद नसतो. संवाद हा दोन्ही बाजूकडून असतो आणि संवाद हा सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, प्रदेश पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारे त्याची वाहवा असते. पण एखादा संवाद तालुका पातळीवरून, गाव पातळीवरून तालुका पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती येऊन थपकत असेल, थांबत असेल आणि तो जर पुढे जात नसेल तर किती वेळ तो जिल्हा पातळीवरती थोपवलं जाणार. एखाद्या दिवशी ते धरण फुटतं. तसं अनेक पक्षांमध्ये त्या ठिकाणी ती धरणं फुटायला लागली. हे मला वाटतं की याचं अतिशय चांगलं आणि जिवंत उदाहरणं अनेक आपण मागच्या काळामध्ये बघितली, येणाऱ्या काळामध्ये पण बघणार. 2014-19 पेक्षा काँग्रेसची परिस्थिती 2024ला चांगली होती, म्हणजे 100,000 त्यांच्यामध्ये. ही परिस्थिती का होती तुम्ही जिल्हाध्यक्ष? याचा अभ्यास खरं म्हणजे सर्वांनीच केला पाहिजे. कारण जिथे सत्तेचं राजकारण होतं आणि सर्वसामान्य माणसाला विसरलं जातं तिथे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागतं. आज बघितलं असेल आम्ही निवडणूक लढवत असताना आम्ही बघितलं की आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ सत्तेचं राजकारण करत राहिलो की कोण मंत्री होणार आहे, कोण मुख्यमंत्री होणार आहे, कुणाला सत्ता येणार आहे, कोणाला काय. जर भाऊ एकमेकांशी बोलले नाही, सोयरीक एकमेकांशी बोलली नाही तर कधीच विसंवाद. आणि तो विसंवाद
जो लोकसभेपासून विधानसभेपर्यंत झालं त्याचं मूळचं कारण ते आहे की लोकांना आपण विसरलो, मतदार कोण आहे तेच विसरलो आणि विसंवादामुळे हा जो पराजय झाला आहे तो विसंवादामुळे झाला आहे. कारण तिथे पारिवारिक आणि संस्थात्मक रचना राहिली नाही, तिथे वैयक्तिक लाभ आहे ना सुरू झाले ना तिथे विसंवाद झाला आणि पराजयाला सामोरे जावं लागलं. आणि म्हणून ज्या ठिकाणी संवाद आहे, ज्या ठिकाणी परिवार आहे त्या ठिकाणी मी दायित्व घेत नाही. तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं, मात्र आता तुम्ही भाजपसोबत जाताय. असं असताना काँग्रेसच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांचा किंवा पक्षश्रेष्ठींचा तुमच्याशी संपर्क झाला का, किंवा त्यांनी तुमचं मनधरणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला का? खरं सांगू की खोटं सांगू? तर खरोखर सांगायचं म्हणजे माझा संवाद कोणाशी झाला नाही, संवाद करायचाही प्रयत्न केला नाही. आदरणीय राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम साहेबांशी फक्त माझा संवाद झाला होता. आदरणीय अशोकअण्णा मोहोळ साहेब माजी खासदार यांच्याशी माझा संवाद झाला होता. आदरणीय देवीदासजी बनसाळे साहेब यांच्याशी माझा संवाद झाला होता. श्रीधरजी चव्हाण पाटील साहेब जे प्रदेशचे प्रतिनिधी आहेत पुणे जिल्ह्यातले आणि पुणे जिल्ह्यातले माझे सर्वच सहकारी या सगळ्यांशी संवाद झाला होता. NSYचे माझे अध्यक्ष होते जे माझ्याबरोबर त्यांचाही संवाद झाला होता. प्रदीपांना कोमल माझे तालुक्याचे अध्यक्ष यांचाही संवाद झाला होता. त्यांची इच्छा होती म्हणून की परिवारामध्ये कुठे फारकत होऊ नये, विचारांमध्ये फारकत होऊ नये. परंतु ज्यावेळेस मी हे परिवाराच्या आणि गोष्टी सांगितल्या त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे मला जरी परवानगी दिली नसली तरी माझ्या वस्तुस्थिती गोष्टी आणि भविष्यातला विकास या गोष्टी ठरवून मी त्यांच्याबरोबर संवाद केला होता. इतर कोणाशी माझं त्या ठिकाणी चर्चा संवाद किंवा कोणी मला संपर्क करायचाही प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांपूर्वीच तुमचे सहकारी संग्रामबाई गेले होते, त्यांनी भाजपचं महत्त्व पटवून दिलं तुम्हाला किंवा आधीच माहिती होतं भाजप चांगला परिवार आहे? लोकप्रतिनिधींनी ऑफ द रेकॉर्ड काय असं सांगितलं होतं? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जी आमची अभ्यास दौरा होता त्यामध्ये माजी आमदार संग्रामदादा थोपटे आणि त्यांच्या परिवाराबरोबर मीही परिवाराबरोबर गेलो होतो आणि त्यावेळेस समरस होण्याचा एकत्रितपणे विचारांची देवाणघेवाणचा आमचं चर्चा झाली, देवाणघेवाण झाली आणि निश्चितपणे आमचं एकमेकांच्याबद्दल असणारा आदर हा कधी कमी होणार नाही. आमची विचारांची देवाणघेवाण नेहमीच असते आणि केवळ त्यांच्याशी नाही, आदरणीय भरणेमामा, आदरणीय मंत्री भरणेमामा, इतरही सर्व पक्षाचे लोक होते त्याच्यामध्ये. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की कोणाच्या आज विकास आणि माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि परिवाराचा विचार घेऊन ना मी त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी त्या ठिकाणी निश्चितपणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. तुम्हाला राष्ट्रवादी पण ऑफर होती मात्र तुम्ही भाजप का निवडलं? मला वाटतंय तुमच्यासारख्या अतिशय अभ्यासू आणि पारदर्शकपणे या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक परिवाराला ओळखणाऱ्या व्यक्तीला म्हणजे आज तुम्ही प्रत्येकाच्या किचनपर्यंत जाऊ शकता आणि किचन कॅबिनेटमध्ये तुमचा संपर्क असतो. त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे. जुन्या भाजप जे परिस्थितीत पुरंदर तालुक्यात त्यांच्याशी काय निश्चितपणे आज संवाद मेळावा झालेला आहे. आज संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर पदाधिकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा होईल. तालुक्यामध्ये काम करणारे जे तालुक्यातले नेते मंडळी आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि हवेलीतले नेते मंडळी यांच्याबरोबर भेट होणार आहे. त्याचबरोबर संघ परिवारातल्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे त्यांचाही आशीर्वाद घेणार आहे आणि आज खऱ्या अर्थाने माझा पारिवारिक संवाद माझ्या सर्व परिवाराशी झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्याबरोबर आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर त्या सर्वांना आघाडीसोबत तुम्ही अनेक वर्ष काम केलं, असं असताना तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये पराजयाला सामोरं जावं लागलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ पाहतायत, या सगळ्यामध्ये आता या गोष्टीचा तुम्ही वचपा काढणार? वचपा काढण्यापेक्षा माझा परिवार आता एवढा मोठा झाला आहे की वचपा काढायची आवश्यकता नाही आहे. सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की माझ्या परिवाराची जी वृद्धी झालेली आहे हा परिवार सगळ्यांना सामावून घेणारे येणाऱ्या काळामध्ये आणि निश्चितपणे पुरंदर हवेली तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सर्वांगीणपणे
भाजपमय झालेलं त्या ठिकाणी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर वेगवेगळ्या भूमिका स्वीकारल्या महाविकास आघाडीने तर काय असणार आहे, पुरंदरचे चित्र कसं राहील? हे बघा, मी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जातो आहे, त्यामुळे त्या पक्षाची जे काही नियम अटी पक्षाची शिस्त आहे आणि मला वाटतंय केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षात असा संघटना राहिली की ज्याच्यामध्ये शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन करणारी आम्ही सगळी मंडळी, म्हणजे माझा सगळा परिवार आहे ना, हा शिस्तीचं पालन करणारा आहे. त्यामुळे आम्ही त्या परिवारामध्ये अशा प्रकारे सामावून जाऊ की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पत्रकार परिषदेला तुम्हाला असं वाटणारच नाही मी त्या परिवाराचा सदस्य नाही. तुम्ही काँग्रेसमध्ये असताना कबशी चिन्हावरती सासवड नगरपालिकेची निवडणूक लढवली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तशाच लढवणार की पक्ष चिन्हावर? जो येणाऱ्या सगळ्यात ज्या निवडणुका आहेत त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही भारतीय जनता पक्षाची आदेश असेल, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाणांचा आदेश असेल, त्याप्रमाणेच लोकांच्या सामोरे जाऊन लोकांच्या मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी लोकांना हक्काने बजावायला सांगून त्यांना विनंती करून त्या ठिकाणी जो काही पक्ष आदेश आहे, शिस्त आहे, त्याप्रमाणे काम करा. तुमच्यासोबत तालुका अध्यक्ष प्रवेश करणार आहेत का प्रदीपांना पोमन? हे बघा, ते आपण आदरणीय प्रदीपांना पोमन साहेबांना त्या ठिकाणी विचारावं, कारण प्रदीपांना पोमन हे माझ्या जन्माच्या अगोदरपासून आमच्या परिवाराशी एक घट्ट नातं त्यांचं आहे. त्यांच्याबद्दल मी पत्रकार परिषदेमध्ये काही बोलणं योग्य नाही आहे. अतिशय तळमळीचं आणि अख्ख्या पुरंदर तालुक्याला माहिती त्यांच्या एवढं चारित्र्य आणि व्यक्तिमत्व आणि राजकारणामधलं स्वच्छ प्रतिमा असणारा मला वाटतं कोणी, म्हणजे मी स्वतःही नाही. धन्यवाद, आभार आपले सगळ्यांचे.